हाय एव्हरीवन. आज आपण चर्चा करणार आहोत संचिती बीपीटीएच कॉलेज जे आहे ते पुण्यामध्ये. तर त्याचं कॅटेगरी वाईज फी स्ट्रक्चर काय असणार आहे आणि तुम्हाला किती पेमेंट करावं लागणार आहे, कोणत्या कॅटेगरीसाठी या ठिकाणी किती फीस असणार आहे, कोणती फीस तुम्हाला फर्स्ट इयर ते लास्ट इयर कंटिन्यू डिग्री होईपर्यंत भरावी लागते. त्याचबरोबर कोणती फीस अशी जी की तुम्हाला फक्त फर्स्ट इयरला द्यायची किंवा डिपॉझिट किती घेतलं जाणार आहे आणि ते तुम्हाला परत कधी दिलं जाणार आहे याची सविस्तर चर्चा आपण या छोट्याशा व्हिडिओमध्ये करणार आहोत. तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा, तुमचे 100% डाऊट क्लिअर होऊन जातील. आणि जर तुम्हाला या कॉलेजमध्ये किती मार्कावर सीट अलॉटमेंट होतं याची इन्फॉर्मेशन हवी असेल तर तुम्ही कमेंटमध्ये तुमची कॅटेगरी कमेंट करा. आम्ही तुम्हाला या कॉलेजचा एक्सपेक्टेड कट ऑफ नक्की शेअर करू. आणि जर तुम्हाला डीपीटी मेडिकल कन्सल्टन्सी थ्रू पेड काउन्सिलिंग किंवा पर्सनल गाईडची रिक्वायरमेंट असेल तर तुम्ही दिलेल्या नंबरवर व्हॉट्सअप करा. आम्ही तुम्हाला पेड काउन्सिलिंग बद्दल सविस्तर माहिती नक्की शेअर करू. सगळ्यात अगोदर एक गोष्ट लक्षात ठेवा, हे जे फी स्ट्रक्चर आहे 2025-26 आहे. एक तर फी स्ट्रक्चर तुम्हाला एवढं पण दिसू शकतं 2026 ला, किंवा यामध्ये फक्त 3% फीस इन्क्रीज होऊ शकते किंवा मग फीस कमी पण होऊ शकते. ही गोष्ट तुम्हाला लक्षात घेणे. कॉलेजनं अजून त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवर 2026 नवीन फी स्ट्रक्चर अपलोड केलेलं नाहीये. पण हे जे अमाऊंट आहे एवढं अमाऊंट तुम्हाला तयार ठेवणं पडेल, जेणेकरून की ऍडमिशन करताना तुमची कुठल्याही प्रकारे धावपळ होणार नाहीये. आता सगळ्यात अगोदर आपण स्टेट कोट्यामधून बघूया. जर समजा एखादा मुलगा ओपन कॅटेगरीमध्ये येतोय, जसं की आपल्याला माहिती सर्वांना की ओपन कॅटेगरीमध्ये तो विद्यार्थी ज्याच्याकडे की कुठल्याही कॅटेगरीचा बेनिफिट नाहीये किंवा डॉक्युमेंट नाहीयेत. त्याचबरोबर एससी आणि एसटी कॅटेगरी सोडून बाकी अदर कॅटेगरीमध्ये जे मुलं मुली येत आहे समजा, आणि त्यांचं इन्कम जर 8 लाखापेक्षा जास्त असेल तर त्या सर्वांना ओपन कॅटेगरीमध्ये कन्सिडर केलं जातं. ही गोष्ट लक्षात ठेवा. तर आता ओपन कॅटेगरीचं जर आपण फी स्ट्रक्चर बघितलं तर ट्युशन फीस आहे जी की तुम्हाला फर्स्ट इयर पासून लास्ट इयर पर्यंत कंटिन्यू पेमेंट करावी लागते. ती 1,58,849 रुपये. त्यानंतर डेव्हलपमेंट फीस सेम तुम्हाला फर्स्ट इयर पासून लास्ट इयर कंटिन्यू पेमेंट करावी लागते, 20,651 रुपये. टोटल जर आपण एका वर्षाची फीस बघितली तर 1,79,500 रुपये तुम्हाला बघायला भेटेल. म्हणजे ओपन कॅटेगरी मधून मुलगा असो मुलगी असो किंवा एससी आणि एसटी कॅटेगरी सोडून बाकी कोणत्याही कॅटेगरीमध्ये मुलगा असो मुलगी असो, तुमचं इन्कम जर 8 लाखापेक्षा जास्त असेल तर तुम्हाला एका वर्षाची जी फीस असणार आहे, मग तुमचं सीट अलॉटमेंट पहिल्या राऊंड मध्ये असो दुसऱ्या असो स्टेट कोट्यामधून असो काही फरक पडत नाहीये. तुम्हाला 1,79,500 रुपये या ठिकाणी पेमेंट करणं म्हणजे करणं, ही गोष्ट लक्षात ठेवा. त्यानंतर जर आपण विचार केला एससी आणि एसटी कॅटेगरी मधून मुलगा असो मुलगी असो, जर तुमच्याकडे कॅटेगरीचे डॉक्युमेंट आहेत आणि तुम्हाला जर स्टेट कोट्यामधून सीट अलॉटमेंट होत आहे तर एससी कॅटेगरीला या ठिकाणी कुठल्याही प्रकारे फीस पेमेंट करायची गरज नाहीये. तुम्हाला 0 फीस मध्ये ऍडमिशन दिलं जाणार आहे. म्हणजे फर्स्ट इयर ते लास्ट इयर तुम्हाला एकही रुपया या कॉलेजमध्ये पेमेंट करायची गरज नाहीये. 0 फीस मध्ये तुमचं ऍडमिशन होणार आहे. जर तुमच्याकडून फीस घेतली तरी ती फक्त 1,500 ते 2,000 रुपये जे काय ऍडमिशन फॉर्मची फीस असणार आहे तेवढीच फीस तुमच्याकडून कॉलेज घेणार आहे. आणि बाकी जी काय युनिव्हर्सिटीची फीस असेल 3,000 रुपये 4,000 रुपये ते एक अमाऊंट तुमच्याकडून घेतलेलं जाणार आहे. या 2 फीस सोडल्या तर बाकी तुमच्याकडून कुठल्याही प्रकारे कोणतीही फीस जी आहे ती कॉलेज घेणार नाहीये. ही गोष्ट लक्षात ठेवा. त्यानंतर जर आपण एसटी कॅटेगरीचा विचार केला मेल फिमेल दोघांसाठी, तर तुम्हाला या ठिकाणी डेव्हलपमेंट फीस पेमेंट करणं आहे. तर 20,651 रुपये टोटल फीस तुम्हाला एका वर्षाची 20,651 रुपये बघायला मिळते. एक गोष्ट लक्षात ठेवा, एसटी कॅटेगरीसाठी पण डेव्हलपमेंट फीस 100% महाराष्ट्र गव्हर्नमेंट पे करतं. त्याच्यामुळे तुम्ही कॉलेजमध्ये ऍडमिशन करणार तिथून पुढे जर महाडीबीटीवर जाऊन स्कॉलरशिपचा फॉर्म भरला तर एक वेळेस नक्की चेक करा की तुम्हाला डेव्हलपमेंट फीस महाराष्ट्र गव्हर्नमेंटनं दिली की नाही दिली. जर महाराष्ट्र गव्हर्नमेंटनं तुम्हाला डेव्हलपमेंट फीस दिली असेल तर तुम्ही कॉलेजमध्ये जी फीस पेमेंट करणार आहे 20,651 रुपये ते तुम्ही कॉलेजला रिफंड मागू शकतात. हे तुम्हाला आठवण ठेवणे. आणि बरेच कॉलेज असे जिथे की एसटी कॅटेगरीला कुठल्याही प्रकारे फीस घेतली जात नाहीये. त्याच्यामुळे तुम्हाला कॉलेज टू कॉलेज फी स्ट्रक्चर चेक करणं आणि त्याची इन्फॉर्मेशन स्वतःकडे ठेवणं खूप जास्त गरजेचं आहे, जेणेकरून की कोणत्या कॉलेजमध्ये तुम्हाला ऍडमिशन घेणं हे तुम्हाला क्लिअर होऊन जाईल. त्यानंतर ओबीसी कॅटेगरीचा जर आपण विचार केला आणि ओबीसी कॅटेगरी मधून जर मुलगा असेल समजा तर त्याला 50% जी आहे ती फीस माफी केली जाते. म्हणजे ओबीसी कॅटेगरी मधून जे मुलं आहेत बॉईज आहेत त्यांचं इन्कम जर 8 लाखापेक्षा कमी असेल त्यांना स्टेट कोट्यामधून अलॉटमेंट होते, सगळे डॉक्युमेंट तयार आहेत. तर त्या कंडिशन मध्ये तुम्हाला जी काय ट्युशन फीस देणार ती 79,424 रुपये पेमेंट करणं आहे. आणि बाकी जी फीस आहे ती गव्हर्नमेंट तुम्हाला स्कॉलरशिपच्या थ्रू देणार आहे. ही गोष्ट लक्षात ठेवा. डेव्हलपमेंट फीस 100% पेमेंट करावी लागते, 20,651 रुपये. टोटल 1,75,000 रुपये जी आहे ती तुम्हाला एका वर्षाची ओबीसी कॅटेगरी मधल्या मुलांना या ठिकाणी फीस पेमेंट करणं आहे. त्यानंतर जर आपण व्हीजे एनटीबी एनटीसी एनटीडी मुलगा असो मुलगी असो तुमच्यासाठी ट्युशन फीस 0 असते. ही गोष्ट लक्षात ठेवा. फक्त इन्कम रूल मध्ये हवं आणि तुम्हाला सीट अलॉटमेंट स्टेट कोट्यामधून असायला हवं. त्यानंतर डेव्हलपमेंट फीसचा विचार केला तर 20,651 रुपये तुम्हाला एका वर्षासाठी 20,651 रुपये या ठिकाणी पेमेंट करणं आहे. ईडब्ल्यूएस किंवा मग तुम्ही एसीबीसी मधून काउन्सिलिंग करतात किंवा कोणी ओपन कॅटेगरी मधून मुलगा आहे आणि त्याचं इन्कम 8 लाखापेक्षा कमी, तर त्या कंडिशन मध्ये तुम्हाला 50% स्कॉलरशिप दिली जाते, 50% फीस पेमेंट करावी लागते. तर 79,424 रुपये तुम्हाला एका वर्षाची ट्युशन फीस आहे, 20,651 रुपये डेव्हलपमेंट फीस आहे. टोटल 1,75,000 रुपये तुम्हाला एका वर्षाची फीस देणं आहे. आणि हीच फीस तुम्हाला फर्स्ट इयर पासून लास्ट इयर पर्यंत कंटिन्यू पेमेंट करणे आठवण ठेवा. आता जर आपण मुलींचा विचार केला
तर ईबीसी कॅटेगरी, ईडब्ल्यूएस कॅटेगरी, एसीबीसी कॅटेगरी किंवा ओबीसी कॅटेगरी मधून जरी मुली असतील त्यांना स्टेट कोट्यामधून सीट अलॉटमेंट होत आहे आणि त्यांचं इन्कम जे आहे ते रूल मध्ये आहे. तर त्या कंडिशन मध्ये तुम्हाला ट्युशन फीस 100% महाराष्ट्र गव्हर्नमेंट पे करणार आहे. तुम्हाला फक्त डेव्हलपमेंट फीस द्यायची जी की 20,651 रुपये दोन्ही कॅटेगरीसाठी. समजा ईबीसी असो, एसीबीसी असो, ओबीसी असो किंवा मग तुम्ही ईडब्ल्यूएस मधून काउन्सिलिंग करतात, काही फरक पडत नाहीये. तुमच्याकडे डॉक्युमेंट आहे, सीट स्टेट कोट्यामधून अलॉटमेंट होते, तुमचं इन्कम रूल मध्ये बसतंय, तर तुम्हाला 100% ट्युशन फीस माफ असणार आहे. महाराष्ट्र गव्हर्नमेंट कॉलेजला पैसे देऊन टाकतं आणि तुम्हाला जी आहे ती डेव्हलपमेंट फीस पेमेंट करणं जी की 20,651 रुपये आणि टोटल तुम्हाला एका वर्षाची फीस 20,651 रुपये फर्स्ट इयर ते लास्ट इयर पर्यंत. जर एखादा विद्यार्थी ऑनलाईन कॅपराऊंड मध्ये ऍडमिशन न करता डायरेक्ट इन्स्टिट्यूट कोट्यामध्ये ऍडमिशन करतोय किंवा या कॉलेजचे 3 राऊंड 4 राऊंड कंप्लीट झाले आणि शेवटी स्पॉट राऊंड मध्ये जर तुम्ही अप्लाय केलं तुम्हाला सीट अलॉटमेंट झालं, तर तुमची कोणतीही कॅटेगरी असो, मुलगा असो मुलगी असो, तुमचा कितीही इन्कम असो, तुम्हाला कोणतीही स्कॉलरशिप दिली जात नाहीये. तुम्हाला जी काय ओपन कॅटेगरीची फीस आहे टोटल फीस या ठिकाणी पेमेंट करावी लागणार आहे, जी की 1,79,500 रुपये आहे. आणि तुम्ही जर कॉलेजला बोलून येणारा आयक्यू कोट्याच्या सीटमध्ये ऍडमिशन करतात तर कॉलेज बरोबर जे काही डोनेशन तुमचं ठरणार आहे त्यानुसार तुम्ही ऍडमिशन करू शकतात. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही फक्त नीट एक्झाम दिली असेल, 10-15 जरी मार्क येत असतील तरी तुम्हाला महाराष्ट्र स्टेटमध्ये कॅटेगरीच्या फीस मध्ये 100% ऍडमिशन मिळू शकतं. त्याच्यामुळे तुम्ही कोणत्याही कॉलेजला डोनेशन न देता जर काउन्सिलिंग चांगल्या पद्धतीने केली तर तुमचं ऍडमिशन जे आहे ते तुमच्या कॅटेगरीच्या फीस मध्ये 100% होऊन जाणार आहे. आणि सगळ्या कॉलेजची युनिव्हर्सिटी तुम्हाला सेमच बघायला भेटते. यांनी या ठिकाणी काय पॉईंट मेन्शन केलेत, जसं की तुम्हाला जी काय फीस पेमेंट करायची ट्युशन फीस, डेव्हलपमेंट फीस, तर त्यांची जी फीस आहे ती तुम्हाला डीडीच्या फॉर्म मध्ये देणं, म्हणजे डिमांड ड्राफ्टच्या फॉर्म मध्ये देणं. आणि डीडी कोणत्या नावाने काढायचं यांनी मेन्शन केलेलं आहे, तर संचित इन्स्टिट्यूट कॉलेज फिजिओथेरपी पुणे फेवरेट पुणे या नावाने मेन्शन केलंय. तुम्ही आमचं व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा. ही पीडीएफ मी तुम्हाला त्या व्हॉट्सअपच्या चॅनलमध्ये 100% शेअर करेल, जेणेकरून की तुम्हाला डीडीचं नाव कोणतं आहे समजा, किंवा अजून तुम्हाला जर व्हेरीफाय करणं फी स्ट्रक्चर तर तुम्ही त्या ठिकाणी व्हेरीफाय करून या ठिकाणी चेक करू शकतात. त्यानंतर यांनी खाली मराठी लँग्वेज मधून पण मेन्शन केलेलं आहे, जर तुम्हाला मराठीमधून वाचायचं असेल तुम्ही या ठिकाणी बिलकुल वाचू शकतात. आणि हे फी स्ट्रक्चर होतं संचिती फिजिओथेरपी कॉलेज पुण्याचं. जर तुम्हाला बाकी पुण्याच्या कॉलेजचे किंवा बाकी राज्यामध्ये जेवढे फिजिओथेरपी कॉलेज आहेत त्यांचं फी स्ट्रक्चर हवं असेल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून आमच्यासोबत जुळून राहा किंवा आमचं व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा. आम्ही दररोज संध्याकाळी 4 ते 5 दरम्यान तुम्हाला युट्यूबवर एक कॉलेजचं फी स्ट्रक्चर डेफिनेटली शेअर करू. आणि ज्यावेळेस नोटीस येईल ती नोटीस वगैरे पण आम्ही त्या ग्रुपमध्ये 100% शेअर करतो, तर तुम्ही तिथं आमच्यासोबत 100% कनेक्ट होऊन जा.